जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर आज महाराष्ट्र भूमीतील सर्व संत महंत ज्ञानेश्वर संत नामदेव आणि सर्व संतांना वंदन करून आज अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सुवर्ण महोत्सवी वर्ष कालाष्टमी 2024 या निमित्ताने बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे. मुक्काम पोस्ट न्हावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे गेले 50 वर्ष भक्ती मार्गाचा झरा अखंडपणे वाहत आहे. या निमित्ताने गेले 50 वर्ष हरिनाम सप्ताह चालू आहे आणि हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. तेव्हा या निमित्ताने काही बोलण्यासाठी आज गेल्या 50 वर्षाचा इतिहास आपल्यापुढे मांडण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिला. भक्तीला शक्ती मिळाली आणि अखंडपणे भक्तीचा मळा हा आणि हा झरा असाच वाहत आहे. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिलं आणि याप्रमाणे गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठ्ठलाला आषाढी कार्तिकीला येत असतात, भक्तिभावानं वंदन करत असतात. त्याचबरोबर गावोगावी सप्ताह चालू असतात. कीर्तन भजन यांनी मंदिरं हे उद्घोषित होतात आणि अशाच प्रकारे श्री मल्लिकार्जुन महादेवाच्या परिसरामध्ये हा अखंड भक्तीचा मळा गेले 50 वर्ष फुलत आहे. त्या निमित्ताने मला असं म्हणावंसं वाटतं, संत ज्ञानेश्वर माऊलीचं वचन आहे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझेच उरले पायीकपण. या माऊली ज्ञानेश्वराच्या उक्तीप्रमाणे 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि हा सोहळा उत्तम प्रकारे चालत असताना ज्या ग्रामस्थ गावातील भक्ती मार्गाचा अनुसरण करणाऱ्या व्यक्तींनी या सोहळ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची सुरुवात 1975 साली ज्ञानेश्वर महाराजचा सप्तशताब्दी सोहळा साजरा होत असताना एक विचारमणी आला. ते आमचे ह.ब.प. विठोबा गेनबा साठे यांचा. आषाढी वारी संतराज महाराज पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना त्याने असा विचार केला की आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये चालू राहावा. आणि हा विचार त्यांनी आचार्य गुरुवर्य सिद्धी सद्गुरू श्री शांतीनाथ महाराज व वारकरी महामंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष वैकुंठवासी ह.ब.प. रामदास बाबा मनसुख यांच्याकडे मांडला आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला. आणि आज कालाष्टमीच्या निमित्ताने 2024 मध्ये त्याला उद्या 50 वर्ष होत आहे. तर अशा प्रकारची ही अखंड धारा चालू आहे भक्तीची. आणि त्यामुळे या मुळात याचा पाया घालण्याचं काम 70 वर्षापूर्वी ज्या गावातील लोकांनी केलं, कारण भक्ती काही लगेच फुगते आणि फुलते असं नाही. गेल्या 50 वर्ष जरी हा सोहळा चालू असेल तरी त्यापूर्वी जी जुनी जाणती माणसं माझ्यापेक्षा वडीलधारी असलेली, म्हणजे मी आज 76व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, म्हणजे निदान मला 70 वर्षापूर्वी या गावामध्ये काय चाललेलं होतं ते समजतं. आणि त्या गावामध्ये त्यावेळेची जी वडीलधारी मंडळी होती यांनी भक्ती मार्गाचं अनुसरण केलं, भक्तीला सुरुवात केली. सोहळ्याचं स्वरूप नंतर आलं आणि ही भक्तीची सुरुवात ज्यांनी केली त्यामध्ये जी मंडळी होती त्या वैकुंठवासी ह.ब.प. साठे मामा मतलब विठोबा गेनबा साठे, त्यानंतर नारायणदादा कोरेकर, भाटीताई, सावित्रीबाई कोरेकर, पिराजी मोरे, महादू आबा गायकवाड, दगडू गुरव, दगडू सुतार, गुलाबराव थिटे, शंकर वेताळ, लक्ष्मण आबा कोकडे
अशा प्रकारची जाणती जुनी माणसं होती जी भक्ती मार्गामध्ये होती. त्यांनी भले हा सप्ताह सुरू केला नसेल, पण भक्तीचा मळा फुलवण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं. आणि जेव्हा या अखंड ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली, त्याचं पहिलं जे कीर्तन केलं ते गुरुवर्य मनसुख बाबा यांनी आणि गोपाळ नाना रिजवूड यांनी सुरुवातीचं कीर्तन केलं आणि या समारंभाला सुरुवात झाली. अर्थात त्यांच्या आशीर्वादानं ही सुरुवात झाली आणि पुढे हा जरा अखंडपणे वाहत राहिला. अर्थात यामध्ये पुढच्या काळामध्ये जी माणसं आज हयात नाहीत त्यांनीही त्याच्यात पुष्कळ योगदान दिलेलं आहे. कैलासवासी बबनराव बिडकर, कैलासवासी दादा बिडकर, दादाभाऊ बिडकर, बबनराव आनंदे, मस्कू बिडकर, शांताराम निंबाळकर, कैलासवासी साहेबराव खंडागळे, कैलासवासी दत्तात्रय चंद्रराव कोरेकर व दत्तात्रय निळकंठ कोरेकर, जगन्नाथ नाना कोरेकर, नरसिंह निंबाळकर ही मंडळी आज हयात नाही. परंतु भक्तीला पुढे नेण्याचं, भक्तीला शक्ती देण्याचं काम या मंडळीने केलं आणि या मंडळीने गती दिली. आणि विशेषतः या गेले अनेक वर्ष नागवडे महाराजांनी या गावामध्ये हा कीर्तन सोहळा चालवला. त्यांनी कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारे नागवडे महाराज नावऱ्यामध्ये स्थायिक झाले आणि या भक्तीला आणखी गती आली आणि त्यामुळे ते कीर्तनकार असल्यामुळे यामध्ये त्यांचा सहभाग मोठा होता आणि आजही आहे. तेव्हा हा सोहळा चालू असताना आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की या भक्त मंडळीपैकी कुठेतरी कीर्तनाला गेलेले जगन्नाथ नाना कोरेकर आणि नरसिंह निंबाळकर आणि शितोळे हे तिघजण त्यावेळेला एका अपघातामध्ये वैकुंठवासी झाले. परंतु त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गेले 15-20 वर्ष हा सोहळा चालवण्याचं ज्यांनी काम केलं आणि आज 50व्या वर्षामध्ये हे सर्व आज चाललेलं असताना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झालेला दिसतो. नावरे गाव आणि जवळपासच्या वाड्या, वडकेलवाडी, कोकडेवाडी आणि त्याचप्रमाणे कोकरे वस्ती, शेंडगे बिडगर वस्ती या सर्व भागातील लोक या सोहळ्यामध्ये सामील तर होतात, पण आजूबाजूच्या गावचे लोक सुद्धा या कीर्तन महोत्सवामध्ये भाग घेत असतात. दररोज एक एक नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन इथे होतं. सकाळी प्रवचन होतं. प्रवचन करणारी मंडळी गावातच असलेले हरिभक्त परायण मंडळी आहेत आणि नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं यामध्ये होतात. अशा प्रकारे सुंदर सोहळा मोठ्या आनंदाने चाललेला आहे. आणि या गावामध्ये विशेषतः सर्व जाती धर्माचे लोक असताना अगदी मुसलमान भाऊ या गावामध्ये गुण्या गोविंदाने नांदतात आणि या समाजामध्ये ते सहभाग घेतात. आणि विशेष म्हणजे गावामध्ये रोज कुणाच्या ना कुणाच्या वतीनं भोजनाची पंगत दिली जाते, महाप्रसाद दिला जातो आणि तो महाप्रसाद देण्याचं काम मुसलमान भाई सुद्धा एक दिवस करत असतात. तर अशा प्रकारे गुण्या गोविंदाने चाललेला असा हा भक्तीचा सोहळा गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 50 वर्ष चालू आहे. आता गेल्या 15-20 वर्षामध्ये यामध्ये या सोहळ्याला गती देण्याचं आणि तो पुढे नेण्याचं काम जी काही मंडळी करतात त्यामध्ये बाळासाहेब खंडागळे, चंद्रकांत आनंदे, संभाजी बिडकर, प्रकाश रिजवूड, श्याम साठे, चंद्रकांत साठे, संतोष सुतार, सुभाष कांडगे, संदीप यादव, नारायणराव भोंडवे, बबनराव कुटे, शहाजी जाधव आणि यापेक्षाही अधिक असतील. माझ्या माहितीप्रमाणे सर्वच लोक याला हातभार लावतात. म्हणजे हा व्यक्तिगत आपल्याच घरचा सोहळा आहे असं समजून या गावातील लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. महिला भगिनींचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात होतो, कारण हे एक विशेष आहे. पूर्वी हे गाव गोशा पद्धतीत होतं आणि त्यावेळेला महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या. पण आजच्या काळामध्ये आणि विशेषतः स्वराज्याचं वातावरण निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज
आणि पुढच्या सर्व महाराजांनी आणि मराठा वीरांनी या महाराष्ट्रामध्ये भक्तीला शक्ती देण्याचं काम केलं. आणि तेव्हापासून आषाढी कार्तिकी वारी तर चालूच राहिली, परंतु मुक्त मनाने घंटारव मंदिरामध्ये होऊ लागला आणि भक्तीचे मळे फुलले. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते चंद्रकांत हबप चंद्रकांत महाराज याच गावातील या भक्ती मार्गाचे एक पाईक आहेत. या सर्व महाराजांचा म्हणजे कीर्तनाला आलेल्या महाराजांचा राहण्याची खाण्याची व्यवस्था ते आपल्या कुटुंबामध्ये करतात आणि त्यांना पूर्ण पोशाख देऊन त्यांचा मान सन्मान करण्याचंही काम करतात. अशा प्रकारचं एक सुंदर वातावरण या गावात आहे. अशा प्रकारचा हा सोहळा गेले 50 वर्ष चालू आहे आणि उत्तरोत्तर त्याला गती येत असून त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आता विकासाकडे वाटचाल चालू आहे. गावामध्ये राजकारणी मंडळी अनेक पक्षाचे आहेत, परंतु पक्षाचा आणि धार्मिक कार्याचा काही संबंध येत नाही. सर्व भक्तिभावाने एकत्र येतात. राजकारण वेगळं, भक्तिमार्ग वेगळा आणि अशा प्रकारची शिकवण या गावाने दिलेल्या आहे. त्याप्रमाणे हा भक्तीचा सोहळा अखंड चालू आहे. या निमित्ताने मी या गावकऱ्यांना ग्रामस्थांना शुभेच्छा देतो की हा सोहळा अशाच प्रकारे उत्तर चालू राहावा आणि त्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.